जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना। तर आज रेडी होऊन मला परत जायचं होतं थोडं बाहेर म्हणजे आज मंदिरावरती जायचं आहे, पण आज हळदी कुंकाचा कार्यक्रम असल्यामुळे एवढं नटावं लागतं आणि लेडीजचं हे हक्कच आहे थोडंसं की तिने थोडंसं तयार झालेलंच पाहिजे कुठं जायचं असलं म्हणजे। तर मी तयारी करून डायरेक्ट निघाले आहे रिक्षाने, आमच्या मैत्रिणी पण होत्या। तर आम्ही मंदिरावर चाललो मुक्ताईच्या, तिथे हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि हा कुंकुम अर्चन पण होतं त्याच्यासाठी। पण आम्ही पोचायला खूप थोडासा उशीर झालेला, कारण की अर्धा कार्यक्रम संपत राहिला होता, काही आरती वगैरे चालू होती पण गर्दी खूप होती, त्याच्यामुळे आम्ही ओटी भरली आणि बाहेर निघालो देवीची। खूप वेळ लागलेला होता इथे आम्हाला ओटी भरायला वगैरे, कारण की रांगेमध्ये जायचं होतं ते, त्याच्यासाठी खूप उशीर लागला। बाहेर आलो आम्ही, ही ओटी वगैरे भरून घेतली, की हळदी कुंकू दिलं, कारण की घरी यायलाही आम्हाला खूप उशीर होत होता। आम्ही जेवढा ग्रुप होता तेवढा केला, बाकीच्या बायांनी ज्याचा ग्रुप होता तसंच आम्ही केलेलं होतं। नंतर घरी आल्यानंतर मला लगेच लागावं लागलं स्वयंपाकाला, कारण की मुलंही घरी आलेले होते आणि त्यांना लगेच घरी आलेलं भूक लागून जाते लेकरांना। आणि आज कर होती, तर करी दिन असं म्हणतात याला, तर याच्यासाठी मी पुऱ्या, वडे, कढी आणि श्रीखंड असंच मागवलेलं होतं, तेच बनवलं आणि साधा पटकन देवाला उपारला ताट बनवून ठेवलेलं। बाकी जास्त आमच्याकडे जे वरण भात असं कोणी खात नाही जास्त, तर मग मी काही ते कॅन्सल केलेलं, म्हणून साधा स्वयंपाक केला। चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।